आणि एक फॉर्म करून बघे घोडा बिघडायला आपण मेलो बिलो तर त्यांची जबाबदारी आम्ही कोणाला काय झालं कोण मेलं ॲक्सिडेंटमध्ये तर कोण जबाबदार राहणार नाही. मी जबाबदार राहणार नाही कोणाला मारलं तर. त्याने पण तसं लिहून घ्या. मी तर क्लिअर झालो. थोडक्यात मी काय वेवर फॉर्म साइन करून चला ये होगा ये देखो मरने का इतना जल्दी है कि फॉर्म निकले आ गया 5 जण आहे ना. अरे हे त्यांना त्याची सो फॉर्म आहे. फॉर्म तर भरून टाकलेला आहे. काय लिहिले काय 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 येस 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 झालेला आहे. सेकंड फॉर्म सबमिट केलेला आहे. अरे ना खरं केलं एवढी आणि ठीक आहे कॅप घालायचं शॉर्ट कॅप. गाइस यू हैव इंस्ट्रक्शन फॉर द रेसिंग. सर एक एक का नाम कसं अमुदराव पवार AMOD MOD RAO PAWR. ओके येस मी 7 नंबर कार्डवर असेल. या साद एक नंबर एक नंबर आहे. हां मोहम्मद साद सय्यद मोहम्मद साद M7 टका तिसरा नंबर साद SADD D 77 ला अवेस 7 आवेस AWAIS AIS 66 ला गुरु 333 नाही काय नाही गुरु त्याच काढून बस. सौरभ खाली 99 सौरभ. नेते करा नेते SOU RABH SOU RABH BH हां ऑल सेट सेट. बरं पहिला आलं तर दादा काय बक्षीस तुमच्याकडनं? बक्षीस काय? अरे 500 काढ राहिले की कुठं काढणार 500? कोणी भाकी नाही जरा काय नव्हते. आता रेस झाल्यानंतर हे कसं कळतंय आपल्याला की पहिला दुसरा वगैरे ते पळतं असेल. नाही बट त्याला ट्रॅकर आहे कसं काय सेन्सर्स आहे. तुम्हाला मी कार्डची ब्रीफिंग देईन थोडं थांबा. 5 जण सर्व आतमध्ये या. या इकडं आदे साथ जरा बोलू नको थांब जरा तू बोल नको त्याने सांगताना. या 5 घंटे आपको कार्ड तो मराठी हां सगळी मराठी. ब्रीफिंग सांगितलं थोडं लक्ष द्या. ओके ते गो कार्ड आहे तुम्ही आता चालणार आहात. तुमच्या डाव्या पायाला ब्रेक आहे उजव्या पायाला एक्सिलेटर आहे. ओके ब्रेक आणि एक्सिलेटर दोन्ही एकत्र दाबू नका ना तर कार्ड बंद होतो. ह्याचं स्टेअरिंग आहे ना ते थोडं हार्ड असतं. टर्न करताना तुम्हाला फुल टर्न घ्यावं लागेल. सीटच्या बाजूला एक्झॉस्ट आहे गाडी सायलेन्सर फार गरम असते. तुमच्या बॉडीचा कोणताही भाग तिथे लागू देऊ नका. लागला तर तुम्हाला भाजेल काळजी घ्या. 10 मिनिटाचा पूर्ण सेशन आहे. पहिला लॅप स्लोमध्ये घ्या ट्रॅक समजून येईल. दुसऱ्या लॅपपासून तुम्ही स्पीड घेऊ शकता. स्पीड एवढे घ्या जेवढं कंट्रोल करू शकणार. 5 जण ग्रुपमध्ये जाणार डॅश वगैरे करू नका. जर गाडीला गाडी धडकली फुल्ली स्पीडमध्ये आणि गाडीचा एखादा पार्ट तुटला फुटला तर त्याच्याने एक्स्ट्रा पैसे घेतोय त्यामुळे धडकू नका. ओके स्पीडने चालवा प्रॉब्लेम नाही पण डॅशिंग आतमध्ये आपले मार्शल असणार त्यांनी येलो फ्लॅग दाखवला तर स्लो करा. ओके आणि जर रेड फ्लॅग दाखवला की तुमचं सेशन संपतोय काळजी घ्या चालवा. तुमचे मोबाईल वॉलेट कीज काय असेल तुमच्याकडून फ्रेंड असतील त्यांच्याकडे द्या आणि आपल्याकडे ठेवू शकता. ट्रॅकवरती ते पडतात. कोण आले पहिले बघू. गुरु कसं काय फर्स्ट आला रे? अरे ते कम आपण धडकलो ना त्याच्यात. अरे मी कुठं धडकलोय खरं. आय घातले मी 2 वेळा धडकले त्यात गेले. 48 सेकंड कसं काय आले? इम्पॉसिबलच आहे. व्हिडिओ घे रे व्हिडिओ. थांब हे बेस्ट टाइम बघ 50 सेकंद माझा. पहिला नंबर कोणाचा आहे विषय संपला. एक मिनिट गाडी पहिलं पार्कून केली इथं मी अरे तसं नाही आहे रे ते. अरे लॅप लॅप कोणाच्या रॅली काय असं काय करायला लागला तुम्ही कधी बघितलंय का नाही रॅली? अरे पण मला एक सांग की सर्वात अगोदर नाही रे नाही. ठीक आहे इट्स ओके भावा जिंकलास भावा जिंकलास. चिडलाय बघतो त्याकडे घे पहिला. चिडलाय बघतो. चिडायचं काय संबंध दिसायला लागले दिसायला लागले.
अरे एक लास्ट काढलास काय काय झालं चार पाच जास्त झाले असते ना हा तरी तो जिंकला असता. कुणी माझे लॅब झाले जास्त असते ना तरी मी जिंकलो असतो. 11 यायचे ना तर टाइम मध्ये धडकलो माहिती आहे काय मी धडकले त्यात मी पण धडकलो. अरे पण मी कुठं धडकलोय पण ठीक आहे इट्स महत्वाचं काय आपला सकाळी जो प्लॅन झाला होता तो झालाय ना हो. किंवा मागं पडला किंवा आला असता नाही तर अजून एक करायचं काय? अरे 2 सेकंदच आहे 2 सेकंदच आहे एक सेकंड आहे. चुकलाय 1.4 मिले. इथं कसं काय 1.4 आहे. हे सांगतो माझं आता 47 45 आणि 47 आहे ना नाही नाही नाही. मग नाही, माहित नाही मला. मध्ये 48. फोटो चेक करायला हा जाऊया की. काय विषय झाला अरे तू मध्ये थांबला नाहीस का तू थांबवला त्यानं तू ह्याच्यासाठी पण थांबलेलास की इथं कॉर्नरला कोणासाठी ह्याच्यासाठी धडकला नव्हता काय? मी धडकलो नव्हतो 7 अनु धडकला होता तू थांबलास की त्यांच्यासाठी इथं झालं मला इथं ते स्पीड कमी करायला सांगितलं 1 सेकंड 1.5 सेकंड हारला बाबा तू जिंकलास नाही कुठे गेले काय लॅब बघ की बघ 47 आहे 48 आहे बघ किती झाले एक सेकंड आणि ह्याच्यानं आपलाय बाबा काय प्रॉब्लेम नाही मला काही प्रॉब्लेम नाही तू जिंकलायस ना बस 47 सेकंड मध्ये कंप्लीट केलं 45 अरे बघ सर्वात बेस्ट तुझंच आहे तुझं नाही चौऱ्याचं आहे बघ 45 सेकंड आणि ह्याच्यात केला हे भारी केलायस बघ काय? लॅब फक्त 45 सेकंड मध्ये केला तू आणि आम्ही आमोद जिंकला असता निवांत जिंकला असता आमोद एक लॅप ना बघ किती 1 सेकंड अरे 1.4 सेकंड मारला ते नव्हे मला त्यांनी किती वेळा मला सांगितलं असेल माहिती का हळू घे म्हणून मला किती वेळा येलो फ्लॅग आलाय माहिती मला किती वेळा येलो फ्लॅग दाखवला तुम्ही तरी पण एक अंदाज 4 वेळा किती वेळा 4 वेळा मला 4 सात वेळा तू बघितलंस तरी मी बघितलंच नाही मी 7 वेळा माझं पण 108 आहे. इट्स ओके ना बाबा सकाळी जो प्लॅन झालाय त्या प्रकारे तर झाले हे लास्ट टाइम चला आपण फोटो बघू तू थांबला नसतात नाही तर जिंकला असतात देवा. ठीक आहे ना चल गुरा जिंकला काय मी जिंकलो काय संपला ना विषय त्याची स्पीड कमी होती बरं त्याची लॅब झाले हे मान्य आहे मला पण स्पीड मी कुठं माझे टाइम गेला माहिती सांगितलं ते ना 2 वेळा धडकलो तिथं. माझं कुठं गेले अरे इथंच गेलं तुझं वेळ तुझ्या पुढे मी गेलो नाही तर माझं एक लॅब एक्स्ट्रा झाला मी असता. तुला 2 का 3 वेळा ओव्हरटेक केलं ह्याला 2दा केले मी नाही गेला ओव्हरटेक. इथं कोण आमचा बाबा गेला का इथे येऊन मला 2 वेळा केला इथं एकदा मी केला तुला 2 वेळा केलोय मी गुरुला 1 वेळा केलोय तुला पण मी केले ओव्हरटेक. कुठं गेला Overtake केलं मी पण समोरून. मला कुणी ओव्हरटेक केलेलं नाही मी सगळ्यांनी ओव्हरटेक करत सुटलेलो आहे मला कोणी बघितलं तू करताना मजा आली फोटो आपले फोटो गेलो ते 1-2-3 काढायचं राहिलं की झालं 63 काय लागलं बघा काय नाही मागणं येऊन धडकला ते मला याला ब्रेक मारला मी काय करू तुझ्या बस रक्ता मला तुला 2 वेळा यो कसला माहिती काय याला अजून एकदा करूया काय? चला मला काय प्रॉब्लेम करूया अजून एकदा करायचं काय? ब्रेक घेऊन कर हा, ठीक आहे इथे एक इंजुरी आणि इथे एक इंजुरी काय हे केलाय काय झाली हे जरासं आपण हे ट्रिप मारताना आहे ना जरासं जर दुखापत झाले मला कोणी गेले त्याच्या मागे थोडंसं एक स्टोरी आहे स्टोरी सांगतो पहिले हा काय झालं आवेश आणि सात हे दोघं काय झालं त्यांचे डॅश झालं तिथं कॉर्नरला पहिल्या लॅबच्या इथं Okay. मग ते दोघं काहीतरी रिझॉल्व्ह करत होते तिथे हा. मग मी काय केलो एकदम राऊंड लांबनं टर्न घ्यायचं म्हटलं यांना डिस्टर्ब करायला नको मी एकदम लांब यायला गेलो सौरभनं त्याचं संधी घेतला मला म्हटलं ह्यानं हळू केलाय मग आता ह्याला ओव्हरटेक करायचं म्हणून आणि ओव्हरटेक काय झालं त्याचा बहुतेक हात सटकला वाटतं आणि येऊन डायरेक्ट मला मागणं डॅश दिला आणि पूर्ण माझा हात निसटला स्टेरिंग सौरभ हे बघा यानं मला डॅश दिला त्यामुळे ही माझी दुखापत झाली ही माझी छोटीशी स्टोरी मी बोलू हा. हा बोल गो कार्टिंगमध्ये धरे जरा साथ गो कार्टिंगमध्ये आपली व्हेकल आहे किंवा काय म्हणायचं त्याला? कार्ट आपला कार्ट आहे तो खूप स्पीडने होता आणि गुरुसिद्धचा कार्ट खूप स्लो झाला एकदम त्याने ब्रेक मारल्यामुळं का सांगितलं की मी आधी हे दोघांचे बरोबर क्लॅश आहे झालते बरोबर आहे या गो कार्टिंगमध्ये प्रत्येक जण पुढे जायला बघते त्यामुळं कसं असतंय कोणत्या गोकाटीमध्ये ह्या गोकाटीमध्ये हा ऐकून घे ना लोक म्हणतात की पुढे जाता येतात म्हणून लोक काय करतात माहिती काय असं बरोबर आलं की नाही असं बघतात आणि आडवं घालतात अशी मुद्दा मोठ मी बघितलेलं भावा तुम्हाला दोघांना अरे हा गेम आहे हा game आहे. पूर्ण पूर्ण
आया आया ते छोड़ दिया हमें आया आया छोड़ दिया हमें आणि ओरडे काय असा मुद्दाम वाढव घाला बरं बरं आता चला काय करायचं सांगा आता परत करायचंय आज आपल्याला हे करू हे क्रिकेट खेळायची गरज नाही आता आपल्याला अजून हे करायचं असेल तर काय कळालं काय क्रिकेटचे पैसे क्रिकेट पण इन्क्लूड आहेतच ना त्याच्यात. नाही ना थोडक्यात तेच म्हणायचं मला. पर्सनली मला क्रिकेट खेळायचं माझी इच्छा कोणाला एक किती खेळणार 2 ओव्हर 12 बॉल 18 बॉल का मग सगळेजण 4-4 बॉल खेळू शकते चला परत सेम रिचार्ज मला. बरं 1 मिनिट हा एवढं सगळेजण गेलो तू मला एक सांग तू एवढा ठोकत का होतास तेवढी सांग मला जरा गाडी काय झाला विषय मला लई हार्ड वाटत होतं मला ऑटोमॅटिकली सवय नाही हँडल असं फक्त असं केलं संपतो त्यानं सांगितलं होतं ना सांगितलं होतं पण चालवण्यात काय तर प्रकार असतो कसं वाटलं एक नंबर हा थोडं धडकलो त्यामुळे मागं आलो नाही तर गुरुला 100% आवडलं. तू धडकलास नाही धडकलो. धडकला हे अंगावर जाऊन चढलं नाही याच्या मी धडकलो नाही रे. आम्ही एक धडकलो केला. कोण होतं 1 मिनिट ह्योच होता ना कॉर्नर तुझं तसं मला घासायला आलेला Danger dash कोणाची झाली? आमच्या दोघांची कशी झाली? दोघांची लई danger dash आहे. नाही नाही हल्ला literally. मला काय वाटलं सांगा तू पडतोय मी. तुला पुढे येऊन अरे हल्ला म्हणजे- मी हेल्मेट होता याला म्हणजे आणि मी याच्या पुढे होतो ये नवा. तुमच्या दोघांमुळे हे पुढे गेला मला. ऐकून ये की ऐकून ये. किती पुढे गेलो नाही, नाही. गेलास का तू? अरे, धडकला नाहीस का मला? बरं, बरं, चला. हे बघ की मजा ह्यो सौरा होय, होय. मी presence च केलं. सगळं मी ऑन पेपर बोलते मी एकदा केले फक्त. काय झालं एकदा ऑन पेपर सांगतो एकदा इंटेक्शनली गेले बाकीच्या वेळेस केलेलं नाही हो. break बसत होते मी. हो. तर परिधी की दाखव हाँ, ओके चल भाई अभी अब तू देख बेटा अब मजा आएगा गुरु. अब तेरे को मैं दिखाता हूँ मैं नहीं हूँ आता बसले रे हातात काय करायचं काय नाही कळाले अब देखते पहिला कसं सेकंड ट्रायल आणि गाडी ती एवढी स्टेबल आहे ना गाडी लिटरली एवढी स्टेबल आहे तू ना किती नंबर लावलास माझं काय झालं थर्ड माहिती आहे फोर्थ का? सौर्या एकदा धडकलो का नाही मी एकदा धडकलो त्या टायमाला मागचं टायर थोडं हे करत होतो मला कळून झालंय available नव्हती. सर्वात जास्त लॅब तसं बघायला गेलं तर टायमिंग सनसनीत मिळाले 2-3 वेळेस मी प्रत्येक पण सनसनीत आलोय अरे मी अडकलो कुठं माहितीये का मी ज्यावेळी धडकलो ना त्यावेळी अडकलो एकदा पण कुठं सुद्धा माझी गाडी कुणाला घासली नाही कुणाला धडकलो नाही मी पण तरी पण असं ते गुरा जिंकलाय ना आज होया आपण कसं काय आला आम्ही इथं? काय काय हायवेला आणि ह्याचा काय संबंध? काय बोलास परत बोल लावड्या हायवेला उलट आणि चांगला एकदम धडकलायस लावड्या ऐकून ये हे जर सौरा पहिल्यांदा गाडी हातात घेतलायस ती. कसं तुला येईल म्हणजे? आम्ही ऐक कुठं चालवलंय गाडी, मी चालवलंय. मी एक काय गोष्ट सांगतो ऐक ऐक घाट पहिल्यांदा ऐक ना 535 रुपीज आपल्या account तर पकड राहा त्या VR ला 175 चं VR आहे अजून आपण 4 रुपये माफ लागतात टोटल 1000 रुपये शिल्लक राहतात मग सगळीकडे VR करू शकतो मी काय म्हणाला VR व्हर्च्युअल रियालिटी अरे मजा येते मला एक सांग की, हे कॅन्सल करू जर सौर्या जिंकला असता काय सौर्या वाक्य बोलला असता का बघ देख हर किसी को उसका जो हार है वो उसकी नहीं है गम उसको रहता ही है लेकिन एक दोस्त अगर को कुछ बता रहा नहीं तू जिंकलायस मित्र चेहरा चेहरा पिलाय आता काढ गेलाय काय म्हणतोय हे नको करायला जॉब लगा हो आम्ही सांगितलं सांगितलं पुढे विचारतो या ठिकाणी आजच्या वेळेचे ते आहेत आमचे बंधू गुरुसुद्धा कौजली सकाळी घरात निघताना काय म्हटलं तो हा वाटते वाव विस्पर अल्ट्रा सकाळी घरात निघताना काय म्हटलं तो मला म्हटलं होतं आपण दोघं जण काय आहे ना ते आपण टीमअप करूया आणि सौरभला हरवून आपण दोघं पहिला खेळूया. काय म्हणत
आया चौरा चिडलं का नाही खरं जेलस झालाय तो, जेलस फील करतो आता. त्याचं कसं आलं माहिती आहे काय म्हणजे खरं जर बोलायला गेलं तर अभिमान आहे आम्हाला सौरभबद्दल म्हणजे त्याचं ऑब्झर्वेशन चांगलं होतं तर कळलं होतं तो कोण पुढं आले तो जर जर तो मागं बघून चिडला नसता, कोण मागं आहे, पुढंच कोण चाललंय, तर तो जिंकला. स्पोर्ट्समॅनशिप हे पाहिजे माणसात. आपला गेम कसा आहे इथं घे ना ए चल मी चालवतोय. बघचोदी काहीतरी पाहिजे की ब्लॉगला. मी वन साईड अरे इथं बस की वन साईड बसतो बस आता. दोन side बस म्हटलं मी आता. आम्ही दोघं दोस्त हॉल कुठं आहे बघायला आलं की राहण्याचा केव्हा ते खेळायला LBW. हे उलट पॉईंट फायनल पॅडवाली चला हे लहानच आहे हो. हे झंझे हे लहान आहे ए, जयंती, हा 2002 चा आहे अरे साला छक्के बोलले की ए कुठे जाऊ तुझी जन्मतारीख काय हाँ? जन्मतारीख काय तुझी देखो एक्सपीरियंस जरूरी है, जन्म की जरूरी, तारीख जरूरी है. जन्मतारीख जरूर है जिंदगी का सबसे बड़ा अनुभव मैं दे सकता हूँ जो तूने कभी लिया नहीं है. मेरे को लेना भी नहीं है मेरे को जन्मतारीख पता खाली तेरी तर अशा पद्धतीनं गो कार्टिंग फक्त एकदाच झालेलं आहे आणि त्याचं रिझन म्हणजे काय झालंय आमचे जे सौरभ पवार आहेत त्यांचं मन होतं न होतं असं बिलच्या आणि आता भिल्यात दुसऱ्यांदा गो कार्टिंग का नको म्हणजे सौरभ पवार कारण भिल्यात म्हणून नाही नाही परत एकदा बेइज्जती झाली तर अजून एकदा बेइज्जती झाली तर तुमचं काय म्हणणं आहे याच्यावर बरोबर मी पुढे आलो असतो ना. कारण मला शेवटी अनुभव आला काय कसं आहे. चला हे बरं 1 2 3 फोटो काढायची हा, या घ्या तर मंडळी अशा पद्धतीने परत आता कुठं जायचं आहे घराकडे जायचं आहे कसं करायचं आहे आधी पोटोबा मग विठोबा ओके काय म्हणाल तू मग अशी मी तुला हा नॉट मेरा येसू येसू. काय नाव काय म्हटलंस तिथं रे गाडी शेणमध्ये. तर इथं अशा पद्धतीने खाण्याचा निर्बंध करण्यात आलेला आहे सौरभ पवार यांच्याकडून मोठ्याने बोल सौरभ तर मंडळी अशा पद्धतीने आपलं आता इथनं गो कार्ट विराट जंक्शन गो कार्ट काय व्ही कार्ट हा तीच व्ही कार्ट गो कार्ट कार्ट नाही, पण go kart आहे आहे. व्ही पार्क आहे व्ही व्ही पार्क पार्क आहे, मध्ये go गो kart कार्ट आहे. आहे हा व्ही पार्क साला गो दोस्त कार्ट को कंफ्यूज कराता है बे. व्ही पार्क गो कार्ट मधून आपण आता विराट जंक्शन इथून विराट जंक्शन तर मी बरोबर बोललो होतो हो बरोबर हा तिथून जरी आपण आता निघतोय सो नेक्स्ट ठिकाण आहे आपलं मसाई पठार पठार सो मसाई पठारला आज जायचं आहे थोडीफार ऑफ Sunset रोडिंग पण होईल मिळणार. आपल्या ए, sunset मिळेल ना, लवकर चला 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 चल, चल. ऑटो पायलट मोडवर टाक आणि छोटं टाकूया.
इकडे सेकंड हँड आहे घालायला कशाला तर काय माहिती. तर अशा पद्धतीने जरा एक प्रॉब्लेम झालाय. प्रॉब्लेम असा झाला की आपला प्लॅन जो पुढचा होता तो कॅन्सल केलाय आपण. कशामुळे Actually, झालाय अमोल माझ्यामुळं तो प्लॅन कॅन्सल झालाय. थोडस एका अनैसर्गिक आपत्तीमुळे नैसर्गिकच म्हणायला पाहिजे. ती नैसर्गिक दृष्ट्याच ती आपत्ती होत्या. ती नैसर्गिक आपत्त्या म्हणजे एक हिरा झालाय, हिरा दुखायला लागलाय. त्यामुळं घराकडे निघायचा प्रयत्न आपला म्हणजे प्रयत्न म्हणण्यापेक्षा घराकडे आपण प्रस्थान काय करतो. म्हणतो मग रंकाळ्याला तर जाऊ वाटलीस चला आणि अमोल रंकाळ्याला सौरभ दादाला सोडून मग जाऊया. दुखायला गेले त्याला. अरे नाही तो चिल आहे बघ की बघ ब्लॉग चालू आहे काय दुकान लागलंय